बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची बातमी। मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित करण्यात आले आहे। 9व्या दिवशी जरांगेंचं उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळते। आज 5 वाजता जरांगे उपोषण सोडणार आहेत। कोर्टानं उपचार घ्यायला सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके। लक्ष्मण, मनोज जरांगे संध्याकाळी 5 वाजता उपोषण सोडणार असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे, सविस्तर सांगा। आपण बघू शकतो किरण की गेल्या 9 दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। मात्र 9 दिवस झाले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ही खालावलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की उपोषणाची दखल घेत न्यायालयाने आता त्यांना प्रकृतीची काळजी घ्यावी म्हणून त्यांनी उपचार घ्यावे यासाठी त्यांना आदेश दिलेले आहे आणि त्या आदेशाचं पालन करत आज मनोज जरांगे पाटील संध्याकाळी 5 वाजता उपोषण या ठिकाणी आपलं स्थगित करणार आहेत। आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील गेल्या 9 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं, हैदराबाद गॅझेट असेल, मुंबई गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, हे तिन्ही गॅझेट लागू करावे ही त्यांची मूळ मागणी आहे। त्याचबरोबर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषण सुरू असतानाच आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाजाची कडून सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना वारंवार विनंती केल्या जात होते। काल सुद्धा महिलांनी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घ्यावं म्हणून चहा फोडला होता। त्याच अनुषंगाने आता आपण बघू शकतो की न्यायालयाच्या आदेशानुसार आता मनोज जरांगे पाटील यांनी 5 वाजता उपोषण या ठिकाणी स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। किरण, नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कोर्टानं उपचार घ्यायला सांगितलं असल्याची माहिती जरांगेंनी सांगितलेली आहे। मनोज जरांगे आज उपोषण स्थगित करणार आहेत। गेल्या 9 दिवसांपासून मनोज जरांगेंचं मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे। 9व्या दिवशी जरांगे संध्याकाळी 5 वाजता उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आलेली आहे।